बघूया 100% बातम्या। 7 दिवसांच्या नंतर अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार अखेर मॅन केलंय। संपकरी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली। या बैठकीत जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगत कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळानं संप मागे घेतल्याची घोषणा केली। जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मागील 7 दिवसांपासून संप पुकारला होता। या संपामुळे रुग्णसेवेसह शिक्षण, पंचनाम्याची कामं तसंच सर्व शासकीय कामांचा खोळंबा झाला होता। पण आता सर्वसामान्यांची राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपातून अखेर सुटका झाली आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर या संपावर यशस्वी तोडगा निघालाय। जुनी नवी पेन्शन यापुढे जरी आली तरी सर्वांना समान वेतन, त्यात कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी अंतर राहणार नाही। सरकारने केलेल्या आवाहनाला कर्मचारी व राजपत्रित अधिकारी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। संबंधित संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे। संप काळात कारवाईच्या दरम्यान ज्यांना नोटीस बजावण्यात आल्या त्या मागे घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं संपकऱ्यांनी म्हटलंय। पण हा संप मागे घेण्यात आल्यानं राज्यातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळालाय। गेल्या 4-5 दिवसापासून राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं अक्षरशः धुमाकूळ घातला। अवकाळीच्या या तडाख्यानं पिकांना मोठा फटका बसला, मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होतो। शेतकऱ्यांच्या नुकसानाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला। अनेक ठिकाणी दगडासारख्या गारा पडल्या, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सरकार पंचनामे करू म्हणतंय, मात्र अजून पंचनामे होत नसल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय। शेतकऱ्यांनी नववर्ष कसं साजरं करायचं असा सवाल अजित पवारांनी केलाय। यावर आज आणि उद्या पंचनामे होतील असं उत्तर सरकारकडून देण्यात आलंय। भाजीपाल्याचं नुकसान झालेलं आहे, अक्षरशः शेतकरी आडवा झालेले अध्यक्ष महोदय, आणि असं असताना त्याचे पंचनामे देखील करायला कोणी नाहीये। अध्यक्ष महोदय, पंचनामे जे आता मला वाटतं आज दिवसभरामध्ये, काल आणि आज आणखी काही दिवसाचे पंचनामे अध्यक्ष महोदय पूर्ण होतील। सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नुकसानीचे कुठल्याही प्रकारचे पंचनामे वेळेवर होत नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टींनी हतबलता व्यक्त केली आहे। फळबागा गेल्या, भाजीपाला सगळा वाहून गेला, पंचनाम्याअभावी आमच्या संसारावर आता वरवंटा फिरू दे का, असा उद्विग्न सवाल शेट्टींनी कवितेच्या माध्यमातून उपस्थित केलाय।